नाशिकमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये गणरायाला निरोप दिला जातोय। मनपाकडून 56 ठिकाणी कृत्रिम तलावाची उभारणी केलेली आहे। यावेळेस देव द्या देवपण घ्या असा अनोखा उपक्रम नाशिकमध्ये राबवला जातोय। नाशिकमध्ये गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण कोटूर। पाहूया। नाशिकमध्ये देखील आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भक्तिमय वातावरणामध्ये निरोप जे आहे ते देण्यात येत आहे। आपण बघू शकतो की अशा पद्धतीने नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये कृत्रिम तलावांची व्यवस्था मनपा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। घरगुती गणपतीचं विसर्जन आज सकाळपासूनच नागरिक हे करतानाची परिस्थिती हे नाशिकमध्ये आहे आणि त्याच पद्धतीने एक वेगळा जे उपक्रम सुद्धा इथे राबवण्यात येत आहे। देव द्या देवपण घ्या अशा पद्धतीचं हे जे उपक्रम आहे दरवर्षी खरं तर या सुविचार मंचाकडनं जे हे राबवण्यात येत आहे आणि आज सुद्धा अनेक मूर्ती हे लोकांनी इथे दान केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। नेमकं या मागचं काय संकल्पना आहे हे आपण विचारूयात। तुम्ही दरवर्षी खरं तर गणपतीचं हे जे आहे तो उपक्रम आता राबवत आहे, काय या मागचं संकल्पना आहे? गेल्या 14 वर्षांपासून आम्ही नाशिक शहरामध्ये देव द्या देवपण घ्या उपक्रम राबवतोय। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्याच्यावर केलेलं रासायनिक रंगांचं रंगकाम आणि सौंदर्यासाठी वापरलेले प्रसाधनं, याच्यामुळे अशी मूर्ती जेव्हा नदी पात्रात आपण टाकतो तिच्यामुळे जलचं होणारं प्रदूषण, जलचरांना होणारा धोका आणि प्लास्टर ऑफ पॅरिस ही विरघळत नाही। त्याच्यामुळे खरं तर आम्ही हा मूर्ती संकलनाचा कार्यक्रम गेल्या 14 वर्षांपासून या ठिकाणी राबवतोय नाशिकमध्ये। तर अशा पद्धतीचं हे जे उपक्रम आहे आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला नागरिक अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देत आहेत। नाशिकमध्ये अनेक ठिकाणी कृत्रिम तलावाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीचं नागरिक जे आहेत हे गणपती बाप्पाच्या मूर्ती हे दान करताना सुद्धा परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते। जय महाराष्ट्र।